बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्या बुधगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्माननीय कुटे सर, त्यांचा मी आभारी आहे, त्यांचा मी ऋणी आहे, त्यांना मी धन्यवाद देतो. आज तुमच्या समोर उभा आहे कुणालो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून. लक्षात ठेवा, आज तो उभा आहे. तर पूर्वी कसं होतं, फक्त उच्चवर्णीयांना शिक्षण, बहुजनांना नाही. म्हणजे पद किंवा आता तुम्ही इथं आहात, हे सर्व उपकार आपल्या बाबासाहेब आंबेडकर मुळे आहेत. लक्षात ठेवा, मी हा पदावर इथं आहे. आज मी शिक्षक झालो, हे सर्व शिक्षक झाले. फक्त उच्चवर्णीयांना शिकायचा अधिकार होता. इंग्रजांच्या काळात इंग्रजांनी आपल्यावर फार उपकार केलेले. सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, बरोबर ना. हे ज्ञान जे मिळालं, आज 32 डिग्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये एकमेव व्यक्ती असे आहे की 32 डिग्र्या असणारा एकमेव बाबासाहेब आंबेडकर. आणि परदेशात त्यांच्या पुतळे आहे. लक्षात ठेवा. आणि तुम्ही आहात, शिक्षण हे त्यांच्यामुळे झालेलं आहे. एवढंच मला सांगायचं आहे की आज संविधान नसतं, मनुस्मृती असती, तर आज मी इथं नसतो. माझा मुलगा डॉक्टर झाला नसता. माझा मुलगा डॉक्टर आहे, मोठं हॉस्पिटल आहे, सुंदर डॉक्टर आहे, आणि मल्टी स्पेशालिटी चालुक्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे जिल्हा, राजगुरुनगर म्हणजे खेड तालुका, आणि माझं मूळ गाव नागाव कोटे. दसऱ्या शेवेची दाडू उरते ना, नागाव कोटे, तालुका तासगाव. मी नागावचा मुलगा आहे. मी शिक्षक होतो 5वी ते 12वी. मी रिटायर झालोय आणि आज माझं रनिंग 75 वर्षे. मी 16-17 वर्षापूर्वी रिटायर झालोय. लक्षात ठेवा, 16-17 वर्षापूर्वी आज माझं रनिंग 75 वर्ष. आनंदा. आणि हॉस्पिटल आहे ते 50-60 कर्मचारी आहेत एका हॉस्पिटलमध्ये, आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये 20 कर्मचारी, 80-90 माझ्या मुलाच्या हॉस्पिटलमध्ये कर्मचारी आहे. मल्टी स्पेशालिटी कधी आला आवश्यकता तो सुद्धा शिकला. कारण काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून. सुनबाई, हे आपण जे शिकत आहोत ते सर्व उपकार त्यांचे. ते नसत होतं तर आपलं काय खरं नव्हतं. फक्त आपण क्षत्रिय, आपण जे काही शूद्र आहे हे सर्व काम करा, उच्चवर्णीची सेवा करा, मनुस्मृती वाचा. तुमच्या लक्षात येईल की हे जे क्रांती झाली भारतामध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की त्याला ही जात पात मान्य नव्हते. माणूस ते पूर्वी तसं नव्हतं. अक्षरशः पूर्वीचा काळ असा होता की छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केला नाही आपल्या महाराष्ट्रातल्या उच्चवर्णीयांनी. शेवटी गागाभट्टला बोलवावं लागलं काशीवर. पण हे सर्व, आणि विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानतात. तसेच सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांना ते आदर्श मानतात. कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श मानतात. ते एवढंच कशाला, बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे महाराज त्यांना गुरु मानतात. संत गाडगे महाराज भेट झालेली आहे त्यांची, फार एकमेकांवर प्रेम होतं आणि ते गुरु मानतात. कारण गाडगे महाराजांचं सुद्धा मानवतावादी होते, म्हणून ते एवढे गुरु मानतात. बाबासाहेब आंबेडकर ते गुरु मानून त्यांचा ते आदर्श घेतात. ते सांगतात की मला घटना लिहिताना मला काहीच त्रास झाला नाही, मला सोपं गेलं. कारण काय, माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराज. आदर्श कोण? छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून मला घटना लिहिताना त्रास झाला नाही. बघा, शिवाजी महाराजांचे गुरु. तर शिवाजी महाराज सुद्धा मानवतावादी होते. त्याचे जात भेद मानत नव्हते. मुस्लिम असो हिंदू आता व चरित्र वाचा. ते थोडक्यात आता आज परिवहन दिन आहे म्हणून मी बोललो. आता थोडक्यात मी हे करतो की माझं आता काल पोलिसला व्याख्यान झालं. 12वीचे विद्यार्थी होते. तो ते पण त्याला परवा
पोलिसात झालं, कवटेमंकाळात झालं, भारतीय विद्या मंदिर तासगावला झालं आणि 4 दिवसापूर्वी मराठी शाळेत म्हणजे जिथं जन्म झाला नागावमध्ये तिथे झालं. आणि आज आपले आरोग्य हा मी विषय घेत आहे, तुमच्यासाठी आहे. आपले आरोग्य आपल्या हाती. असंच माझं मुंबईला व्याख्यान होतं. 100 बोला 13, 14, 15 आणि हुशार बुद्धिमान होतं. खेड्यातली नाही, ग्रामीण भागातली नाही, तासगावची नाही, मुंबईची मुला. विषय माझा हाच, आपले आरोग्य आपल्या. त्याला मी सांगितलं, बाळानो, आपला मृत्यू प्रयत्न करून लांबवता येतो का? माझं एखाद सुरू व्हायचं होतं, पण त्याला मी सांगितलं, आपला जो मृत्यू आहे तो प्रयत्नाने लांबवता येतो का? ते उठले सगळे हात वर करून. हे कुठला सर, प्रयत्नाने आपला मृत्यू लांबवता येत नाही. आपला मृत्यू अल्लाहच्या हातात आहे, ईश्वराच्या हातात आहे, वरच्या हातात आहे, आपल्या हातात नाही. बस 1.5 तास मी व्याख्या केली. विषय हाच, आपले आरोग्य आपले. तोच प्रश्न की आपला मृत्यू प्रयत्नाने लांबवता येतो का, तोच प्रश्न त्यांना विचारला. ज्या मुलांनी माझे व्याख्यान सुरू होण्यापूर्वी सांगितलं होतं, आपला मृत्यू ईश्वराच्या हातात आहे, वरच्या हातात आहे, अल्लाहच्या हातात आहे, त्याच मुलांनी माझं व्याख्यान संपल्यानंतर सांगितलं, सर, आपला मृत्यू प्रयत्नानं लांबवता येतो. त्याच मुलं, मुंबईची मुलं, बुधगावची नाही, ग्रामीण भागातली नाही. अहो, प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो म्हणूनच चौकात सिग्नल, एक लाल, एक हिरवा. लाल सांगतो थांबा, हिरवा सांगतो जावा. देवाच्या हातात आहे, अल्लाच्या हातात मृत्यू आहे, देवाच्या हातात मृत्यू आहे. हा सिग्नल का? कारण माहिती आहे आपल्याला, प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो. त्याचे सिग्नल बंद करा, पंतप्रधानांना सोड करा, हे नकोय काय भांडण. माहिती आहे आपल्याला, प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो. अहो, पोलीस चौकात थांबा जावा, थांबा जावा. हेल्मेट का? देवाच्या हातात मृत्यू आहे, कशाला त्या पोलिसांना त्रास देतात? माहिती आहे आपल्याला, प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो. लक्षात ठेवा. आणि म्हणून हे सर्वात महत्वाचं काम आहे की तुम्ही प्रयत्न करा. आणि आता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की गणपती बाप्पा माहिती, गणपती बाप्पा, हा, गणपती बाप्पा लहान असताना गणपती बाप्पा की खेळताना काय केलं पाहिजे, गणपती बाप्पाने एका मांजरीला पकडलं, एका मांजरीला पकडलं काय आणि चोप मारलं. हा, गणपती बाप्पानं चोप मारलेला. बिचारी मांजरी कसे तरी गणपती बाप्पाच्या हातातून निसटली. मारलीला गणपती बाप्पाने खेळताना 5-6 वर्षाची गणपती बाप्पा मारलीला आणि ती कशी तरी बिचारी निसटली आणि पळून गेली. गणपती बाप्पा घरी आले, पाहतो तो काय, आईच्या अंगावर माराच्या खुणा, पार्वतीच्या अंगावर माराच्या खुणा. गणपती बाप्पा म्हणतात, आई ग, पार्वतीला म्हणतात, माराच्या खुणा तुला कोणी मारलं ग? आई, आई ग, तुला कोणी मारला? पार्वती म्हणते आपल्या लाडक्या बाळाला, गणपतीला, हा तुझाच पराक्रम आहे, हा तुझाच पराक्रम आहे. गणपती बाप्पा म्हणतात, मी तुला कधी मारलो, मी कधी मारलो तुला? अच्छा, खेळताना एखाद्या प्राण्याला मारलंस का? आपण ठोकलंय का? मागितलेला ठोकलंय गणपती बाबा डोक्याचा त्यांच्या. मग त्यांनी विचार केला गणपती बाप्पानं, बरोबर आहे, माझ्या आईला मारलं, कुणी मारलं? त्या मांजरीच्या मालकानं येऊन नाही आईला ठोकलं. ते डोक्यात विचार काय करतात, त्या मांजरीचा कोणी मालक आहे, पाहिलेली त्या मांजरी, तो मालक आला माझ्या आईने ठोकलं. असं त्याचा समज झाला गणपती बाप्पाचा आणि राहायला सुरुवात. मग आई म्हणते, बाळा, मला तसं कोणीच मारलं नाही,
मग त्या मालकाला कुणी मारलं नाही, तू जो मांजरा मारलंस त्या मानाच्या खुणा माझ्या अंगावर उमटलेल्या बाळ, इथून लक्षात ठेव, कोणत्याही प्राण्याला मारायचं ना. आणि मग संस्थेत आपल्या गणपती बाप्पाला पार्वती सांगते, आई सांगते, हे बघ, त्या पृथ्वी तलावर त्या जगामध्ये जे माझी रूपात जे जीव आहे, बरोबर का, माझी रूपात जे जीव आहे, स्त्री रूपात जे जीव आहे ते माझ्या अंशाने निर्माण झालेले. आणि या जगामध्ये या पृथ्वी तलावर जे पुरुष रूपात नर रूपात पुरुष निर्माण झालेले प्राणी ते तुझ्या बाबांच्या शंकरांच्या अंशाने निर्माण झालेले. थोडक्यात काय, आम्ही शंकर पार्वती संपूर्ण जगामध्ये प्राण्यांमध्ये जीवाच्या रूपात आम्ही वावरत आहोत. इथून पुढे कुठल्याही प्राण्याला मारू नको असं गणपती बाप्पाला आई सांगते. आणि तेव्हापासून मग गणपती बाप्पानं कुठल्या प्राण्याला मारले नाही. आपण काय करतो, रस्त्याने चाललाय, शाळा सुटलेली आहे, कुत्रे झोपलेले आहे साईडला, दप्तर देता माझा नाही कुठून झोपले, तुमचे काय त्रास देत नव्हतं, पण शाळा सुटल्यावर तुम्ही घरी जाताना कुत्र झोपलेले दिसतंय, ते दप्तर दे, माझा नाही बा, आणि बरोबर सगळे घेतात तिला तू बोल. आता मला सांगा, ती जर कुत्री असेल, कुणाला मारलं तुम्ही? पार्वतीला मारलं. तो जर कुत्रा असेल, कुणाला मारलं तुम्ही? शंकराला मारलं. आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. मला आता सरांनी सांगितलं, सातपुती सरांनी, आमची मुलं ग्रामीण भागातली असू दे, काय होतं. मला सांगा आता तुम्ही, वर्गामध्ये मित्राला ठोकलं, कुणाला ठोकला? मित्राला. आता दुसरं उत्तर द्या. वर्गात मैत्रिणीला ठोकला, तासावरून येतात वर्ग ऑफिसमधून, तो तुमचं सुरू, मैत्रिणीला ठोकलं, कुणाला ठोकलं? त्या बात आहे. आणि सरळ असतात बोलू विचारत उत्तर, ठीक आहे, तुम्ही बहिणीला मारलं घरामध्ये, कुणाला मारलं? तुम्ही घरात भावाला मारला, कुणाला मारलं? त्या बात आहे. समजा तुम्ही मोठे झाला आणि म्हाताऱ्यामध्ये वृद्धावस्था असताना आईला, म्हातारीला, आपल्या जन्म देणाऱ्या आईला, बापाला घरातून बाहेर काढलं, कुणाला बाहेर काढलं? लक्षात ठेवा, मरेपर्यंत उतरायचं नाही, काही असू दे, पण आपले सध्या जगात चालू आहे, म्हाताऱ्याला बाहेर काढतात, म्हातारा म्हातारे. तुम्ही लक्षात ठेवायचं, कुणाला बाहेर काढलं? शंकर पाळ. इथून असं कधीच करायचं नाही. आणखी एक कथा सांगतो, कारण सरांनी मला सांगितलं लहान मुलं आहे. तर अगस्त्य ऋषी की दुधाचा तांबा घेतलाय अगस्त्य ऋषीनं, कशासाठी? शंकराच्या पिंडीवर अभिषेक. तिथे गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा अगस्त्य ऋषीनं म्हणतात, तुम्ही हे काय करताय? हे दुधाचा तांबा भरून कशासाठी आणलाय? गणपती बाप्पा अगस्त्य ऋषीला विचारतात, म्हणतात, तर हे ना मी अभिषेक करायला आणलाय. शिवांचे पिंड आहे ना, त्या पिंडीवर, शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी आणलं. गणपती बाप्पा म्हणतात, कशासाठी? अगस्त्य ऋषी म्हणतात, तुमचे वडील शंकर, महादेव, शिव प्रसन्न व्हावे म्हणून मी अभिषेक करत आलो. गणपती बाप्पानं अगस्त्य ऋषीला उत्तर दिलं, असे माझे वडील प्रसन्न होत नाही, असे माझे वडील शंकर, महादेव, शिव प्रसन्न होत नाही असं म्हणतावर अगस्त्य ऋषी चिडले, संतापले, रागावले. मग सांगा, तुमचे वडील कसे प्रसन्न होता? एवढं मी अभिषेक करायला मुलगा सांगतो, आमचे वडील असे प्रसन्न होणार नाही, शिव प्रसन्न होणार, मग कसे प्रसन्न होणार? बघा, गणपती बाप्पांनी काय केलं, अभिषेकसाठी आणलेला दुधाचा तांबे तो घेतला आणि 2 दिवस उपाशी असणाऱ्या एका मुलाच्या घरी
गणपती बाप्पा. आणि 2 दिवस एक त्या घरामध्ये मुलाच्या पोटात एक अन्नाचा कण पण नव्हता. 2 दिवस उपास, 2 दिवस काय बिलकुल अन्नाचा कण नव्हता आणि पोट म्हणजे ते रडत होतं. गणपती बाप्पा तिथे गेले आणि त्या मुलाला सांगितलं हे तू दूध तांब्यातलं पूर्ण पे. आता ते 2 दिवस उपाशी. त्यानं दूध तांब्या घेतला, गटा 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 पूर्ण पिलं. आणि त्याच क्षणाला शिव पिंडीतून शंकर प्रकट झाले. त्याच क्षणाला शिव पिंडीतून महादेव शिव प्रसन्न झाले. मग म्हणा माझ्या मागे म्हणायचं जिथे जीव म्हणा तिथे शिव. हा आता मी जिथे म्हणतात तुम्ही म्हणा जिथे शिव जिथे जीव तिथे शिव म्हणा. जिथे जीव जिथे जीव. आज दगड खोट्यात देव नाही. आई म्हणते, वडिलांमध्ये, माणसांमध्ये, मित्रांमध्ये काय वाटते घरी लिहून ठेवा. जिथे जीव तिथे जिथे जीव. हा तर शिवांची पूजा, माणसांची पूजा, जीवांची पूजा हीच ईश्वर पूजा होय. बघा किती संदेश दिलेले आहे. आता बरेच जण मला म्हणतात सर हे कुठून आणलं. तर गणपती बाप्पाची मालिका लागली होती टीव्हीवर आणि हे व्हिडिओ मागे बऱ्याच दिवसापूर्वी ना गणपती बाप्पाची मालिका लागलेली होती. त्यात गणपतीच्या ज्या करताय मला एवढा अभिमान झाला वाटला. आणि एक प्रसंग सांगतो की माझ्या मुलाला आणि माझ्या सुनबाईला गणपती बसवायची दरवर्षी गणपती बसवता. गणपती दरवर्षी त्याला ते आवड बसू. माझ्या मुलाचा विषय आहे हृदयरोग तज्ञ. बरं का शेजारची आली गणपती 5 दिवस बसवायचा. शेजारची पण आरती झाली. माझ्या सर्व फुलं भरलेले डॉक्टरने आरती घेतलेले. सुनबाई आहे, काही स्त्रिया पुरुष आहे आणि मी त्या डॉक्टरच्या पाठीवर उभा होतो टाकली. बर 1-1.5 मिनिटात झाला आरतीला स्टार्ट होतो. 1.5 मिनिट तेव्हा डॉक्टरांच्या खिशातली म्हणजे माझ्या मुलाच्या खिशातली मोबाईलची रिंग वाजली. पटकन काय केलं मला माझ्या मुलानं, मी मागे उभा होतो ते ताट घेतलं आणि माझ्या हातात आणि पटकन दुसऱ्या रूम मध्ये गेले. बोलले पण त्या आरतीला आहेच आणि आरती आपण सकाळ संध्याकाळी 15-20 मिनिटं करतो बरोबर. आरती संपली. सुनबाईने विचारलं का. मी माझ्या मुलाला दादा म्हणतो. दादा कुठे गेला का आरती सोडून. पप्पा पेशंट आहे म्हणून तिकडे गेले. 3 दिवस तो आलाच नाही घरी. आणि मग मला कारण समजलं की त्या दिवशी अटॅकचा पेशंट, सिरियस पेशंट हॉस्पिटलमध्ये आलेला होता. सिरियस पेशंट आणि रिंग वाजल्यावर पटकन ते तिकडे गेले. 3 दिवस रात्र दिवस कारण मी सांगितले माझ्या मुलाचा सब्जेक्ट आहे हृदयरोग. 3 दिवस त्या आयसीयू मध्ये बसले आणि 3ऱ्या दिवशी त्या पेशंटचे हात पाय लागले. आणि काय सांगतो तुम्हाला, काय सांगावं, तो मनुष्य जीवदान मिळाला. आणि हे मला 4 दिवसाने कळलं. माझा मुलगा 24 तास त्या आयसीयू मध्ये सिरियस एकदम धक्का आलेला होता. 3 दिवसांनी प्रेतासारखी ती व्यक्ती होती. 3ऱ्या दिवशी हातपाय हाताला आणि जीवदान मिळालं. माझ्या डोळ्यातून आनंद असू राहिले कारण मला अभिमान होता. कारण माझ्या मुलानं पार्वतीचा आदर्श घेतला. पार्वतीचा संदेश, पार्वतीचा उद्देश माझ्या मुलानं अंमलात आणला. माझ्या मुलानं गणपतीचा आदर्श आणला घेतला कारण देव दगडात नाही, त्या गणपती बाप्पानं त्या मुलाला दूध पाजलं. मला इतका आनंद झाला. माझ्या मुलानं माणसात देव पाहिला, एकाला जीवदान दिलं आणि म्हणून मला अभिमान वाटला. मुलानं जर तुम्हाला दगड धोंड्यात देव दिसत असेल तर मनाला विचारा तुम्हालाही काय होईल की माणसात देव पहा, मॅडम मध्ये पहा, मित्रांमध्ये पहा, समाजामध्ये पहा. स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्ही 40-50 वर्षी तुमचे देव बाजूला ठेवा
देशावर प्रेम करा. देशप्रेम आहे. आणि माझी आता पुस्तक फक्त प्रकाशित झालेली सांगतो आणि कविता वाचून दाखवतो आणि सर माझं भाषण संपवतो. तर मी काय आहे, माझी महाराष्ट्रात 13-1400 व्याख्यान झालेले. व्याख्यानाचे विषय एक, संस्कार मानवतेचा पाया, जीवन सुंदर आहे, करिअर, अंधश्रद्धा, आपले आरोग्य आपल्या हाती. 1.5 तासाचं काल परवा झाले पण एवढा वेळ नाही माझ्याकडे, थोडक्यात सांगितलं. आपले आरोग्य आपल्या हाती, बरोबर ना. राष्ट्रीय एकात्मता, अध्यात्म, शिवाजी राजे तुम्ही नसते तर, चारबागचे विविध विचार, सावरकरांचे तर्कशील विचार, वाचा वाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संघर्षातून यशाकडे, हा तुमचा तो महत्वाचा आहे. संघर्षातून यशाकडे. आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे महापुरुष, असे 14 विषय महाराष्ट्रात आतापर्यंत 1300-1400 व्याख्यान झालेले. आणि माझे रिटायर झाल्यानंतर 6 पुस्तकं प्रकाशित झालेले. आता मी 40-50 आणलेले होते. सर्व कॉलेजला वगैरे, कवठे मंकाळ, तासगाव, पलूस, माझ्या नागावला सगळ्या शाळेना ग्रंथालयात प्रेरित दिलेले. मी 100% तुम्हाला खाते देऊन सांगतो, सगळ्यांना मी पुन्हा कधी 2 महिन्यांना आलो तर खास इथे येणार आणि तुमच्या ग्रंथालयाला माझी पुस्तक भेट देणार. यशस्वीता त्याच्यात 8 व्याख्याने. 2 बोधकथा सचित्र, एका पानावर एक गोष्ट. 8 पानावर लिहिली असती तर एक पान वाचलं, पुस्तक बाजूला, महिना लागणार. मला जे काही समाजाला सांगायचं आहे ते सचित्र एका पृष्ठावर किंवा एका पानावर जास्ती सांगितलेलं. तिसरं पुस्तकाचा जन्म कसा झाला बा. मी व्याख्यात आहे. महाराष्ट्रात माझी 1300-1400 व्याख्यान झालेले आणि कॉलरमध्ये आणि असं व्यवस्थित. तर मला बरेच प्रमुखपणे यायची माझ्या व्याख्यान झाल्यानंतर, सर इथं मंडळीवर बोल आहे कॉलेजची म्हणून, पण स्टेजवर गेलो आठवत नाही लोकांना. एखादा येतो, मी आता पद्धत झालं माझं व्याख्यान ऐकलं काय माझ्या समोर येतात आणि आता मी सरपंच झाले आणि ते ग्रामसभेत बोलायचं कसं झालं. माझ्या डोक्यात आलं मी कसं आठवतो. हा जगातले उत्तम वक्ते कसे घडले, हळव्या वक्ते कसे घडले, तेजस्वी वक्ते कसे घडले, प्रेरणादायी वक्ते कसे घडले, तेजस्वी वक्ते कसे घडले. पुस्तक लिहिली. तिसरा पुस्तकाचा जन्म, उत्तम वक्ता होण्याचा मंत्र लिहिलं. एक बाळांनो लक्षात ठेवा, 100 माणसात एक शून्य असतो. 100 माणसात एक शून्य असतो. 1000 माणसात एक पंडित असतो, बुद्धिवंत असतो. आणि 10,000 माणसात एक उत्तम वक्ता असतो. 10,000 माणसात एक उत्तम वक्ता असतो. आणि तो वक्ता तुम्हाला बनायचा आहे. आणि याच्यासाठी मी तुम्हाला शाळेत पुस्तक घेणार. 4थ्या पुस्तकाचा जन्म कसा झाला. कोरोना 2019-20 कोरोना. आता कोरोनाच काय झालं माझ्या डोक्यात आलं. मी काय करतो, 5:30 झोपतो, म्हणजे 8:30ला संध्याकाळी, आणि 3:30 5 मार्च माझ्या डोक्यात 1.5 वर्ष 2019-20 2 वर्ष होता माझ्या डोक्यात. सर्वांना कोरोना का होत नाही, साधारण लोकांनाच का होतो. पण झाला तो झाला. ज्याला 20-30% झाला तो वरती गेला, आणि जो 80% झाला, 85% झाला तो जिवंत आहे. असं का. म्हणजे पुस्तकाचा जन्म माझा कसा होत गेला बघा. आणि मग माझ्या डोक्यात आलं 20-30% झाला तो वरती गेला. त्याने नकारात्मक विचार केला. मला तुम्ही आठवा 2-4 वर्षापूर्वी तुम्ही पण जन्माला होता, मी पण त्यावेळेला होतो 19-20 सालाला. तो का गेला वरती माहिती आहे. मला कोरोना झाला. नकारात्मक विचार ज्याला 20-30% झालं. मला कोरोना झाला. आता बोलगावमध्ये लोक कट्ट्यावर बसतील, माझं नाव घेते. अरे आजच्या कोरोना झाला, मला स्पर्श करणार नाही, लांबून बघणार, पुढे बायको स्पर्श करणार नाही, मुलगा स्पर्श करणार नाही. सगळे समाजात मला एका दरवाजा खोलीत कोंडून ठेवणार. वरती गेला बघा किती म्हणायचं, घाबरून गेलो. तिच्या डोक्यात विचारलं भूतमान चर्चा ना. आणि तिथे थांबून कोरोना बायको लांबून टाकते, लांबून तिथे. आणि ज्याला 80% झालाय कोरोना, जरा सांगतो कुणी लढायचं नाही. मी 4 दिवसात हॉस्पिटल मध्ये मधून परत येणार आहे. आमच्या आम्ही तुम्ही काय करता माहिती का. ते परत आता
जाताना बिंदास जायचा. आणि जर तुम्ही पेपराला जाताना घाबरून गेला, वाचले, हात फटफट अगोदरच काय रात्री गणपतीचा पेपर अवघड झाला, उठली वाचले की आठवत नाही, आठवलं ह्या प्रश्नाचं उत्तर, त्या प्रश्नात, त्या प्रश्नाचं उत्तर, या प्रश्नात. आणि स्वयं मुलगा आहे सामान्य. आता पेपर सोपा जाणार बघ, ते हसत चालीस आहे. आता पेपर सोपा जाणार ना, तरी सुद्धा वाचली ना, बघा किती कुठे काय फरक. अक्षरशः घाबरून पेपर आवडत जातो. बिनधास्त पेपर जायचे, माझी तयार झालेले, मला सरांनी व्यवस्थित शिकवलेलं आहे, मला आठवत आहे. बस लक्षात ठेवा, भीती फार वाईट. आणि म्हणून पेपराला जाताना आनंदात जायचं. आता पुन्हा मला सातपुते सर मला म्हणजे काय हरकत नाही सर, मी रिक्वेस्ट केली, मला एक 8 दिवस कल्पना दिली, सर पुढल्या आठवड्यात तुमच्या 14 विषयापैकी एखादा विषय निवडा आणि 8 दिवसानंतर की उद्या म्हणून मला जमणार, कारण माझे तारखा असतात. तर त्यांनी आधार मला सांगितलं, सर पुढच्या आठवड्यात का या, आमची तयारी ठेवलेली आहे, कुठेही बोलू दे, काय दिलेले लक्षात ठेवा. आता माझी एक कविता वाचून दाखवतो आणि माझं भाषण संपू. बरं ते 4 झाली का? हा बाकी हे राहिले ना 5वं पुस्तक, तर तशी विवेकी व्याख्याने, ती 2 पुस्तकात सांगतो, कविता वाचून दाखवतो. तर 5वं पुस्तक कोणतं? तर कसे विवेकी व्याख्याने, त्याच्यात 4 व्याख्याने, 104 म्हणजे 8, 8 4 12 आणि 2 आपण दुसऱ्या पुस्तकात दिली. 7वं पुस्तक छापायला टाकले प्रबोधन. 6वं पुस्तक स्वामी विवेकानंदांचे मानवतावादी विचार. स्वामी विवेकानंद म्हटल्यानंतर संपूर्ण जगाला 2 गोष्टी माहिती आहे. एक शिकागो भाषा, बघा तुम्ही, स्वामी विवेक शिकागो भाषा. 2 हिंदू धर्माचा प्रसार केला, संपूर्ण. कोणाला काही माहित नाही, पण स्वामी विवेकानंद देशप्रेमी कसे होते, विज्ञानवादी कसे होते, चरित्रवादी कसे होते, हे त्या पुस्तकात लिहिलेले. आणि आनंदाची गोष्ट, स्वामी विवेकानंदांचे मानवतावादी विचार ह्या माझ्या 6व्या पुस्तकाला प्रथम क्रमांक आलेले, भारतात प्रथम क्रमांक आलेले आणि लेखकाला मला त्या पुस्तकाबद्दल मला स्वदेशी महाराष्ट्र नाही, स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार मिळालेला आहे. किती झाला ते पुस्तक आणि त्या पुस्तकात स्वामी विवेकानंदांच्या 24 गोष्टी आणि 19% आहे आणि 184 काय अमृतवचने, भारतात पहिला क्रमांक आहे. माझं हे सर्व तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल त्यांना आता एक कविता वाचून दाखवतो आणि मला मी तुमची रजा. वेळ्या आसवी सरांनी सांगितलं थोडक्यात आपला आवडा. मी जगल बोललो आणि ते आपल्या आरोग्य आपल्या हाते ना 1.5 तास खुश, तसा एकदा खास तो विषय घेईन. कुठलाही सांगावं यांनी, शिवाजी राजे त्याप्रमाणे मी सांगितले 14 विषय. ही कविता झालेली व्याख्यान संपलं. कवितेचं नाव आहे जीवनाचा शेवट. कवितेचं नाव आहे जीवनाचा शेवट. प्रेमात एकीच्या मी पडलो, त्या बात आहे हसायचा. प्रेमात एकीच्या मी पडलो, नादीपुरतं मीच लागलो. तिचा नादीपुरतं मीच लागलो. तिचा कसलाच नाही दोष, तिचा कसलाच नाही दोष. मी घेतला ओढून रोष, मी घेतला ओढून रोष. भरभराट झाली प्रेमात, त्या बात आहे भरभराट झाली प्रेमात. गुंतले धागे एकमेकात, गुंतले धागे एकमेकात. शक्य नव्हते तोडणे आता, शक्य नव्हते तोडणे आता. तिच्यामुळे तिच्यामुळे विसरलो माता, तिच्यामुळे विसरलो माता. समजली माझी चूक मला, समजली माझी चूक मला. सुधारण्याचा प्रयत्न केला, सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षणच गेला होता, परंतु क्षणच गेला होता. त्याला आता इलाज नव्हता, त्याला आता इलाज नव्हता. तिचा आता मी झालो नोकर, तिचा आता मी झालो नोकर.
होते की आता काळे तत्पर, होते की आता काळे तत्पर. ना तिचे लक्षच माझ्याकडे, ना लक्ष तिचे ना तिचे लक्षच माझ्याकडे, ना मी विसरू शकत घडे, ना मी विसरू शकत घडे. मुकामी तिचा खूप घेतला. क्या बात है, क्या बात है. प्रेम जबरदस्त ना. मुकामी तिचा खूप घेतला. पण काही चमत्कार झाला, पण काही चमत्कार झाला. अंत झाला माझ्या जीवनाचा, अंत झाला माझ्या जीवनाचा. अंत नाही तिच्या जीवनाचा, अंत नाही तिच्या जीवनाचा. तिला नाही चिंताच कशाची, तिला नाही चिंताच कशाची. ती होतीच बाटली दारूची, ती होतीच बाटली दारूची, ती होतीच बाटली दारूची, दारूची, दारूची. थँक्यू. आपणा सर्वांना वंदन करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.